हा म्हणजे बाई अशी जरा उडती उडती खबर आली होती कानावर, ती सांगायची होती तुम्हाला, एक न्यूज सांगायची होती. आता तू अजून कसली बातमी आणली आहेस? आपली म्हणजे सावळी नाही का, ते रेकॉर्डिंग करणार होती गाण्याचं, तो मुहूर्त आजच आहे म्हणे. काय? ही पोरगी इतक्या लवकर पिंजऱ्यातनं बाहेर पडली, आणि बाहेर पडली तर पडली, आकाशात उडायलाही लागली. माई माई जरा शांत व्हा. हे हे असं रागवताना तुम्ही, म्हणून सांगत नाही मी काही तुम्हाला, हा? म्हणून आगीत तेल ओतत नव्हते मी. नाही जयंती, नाही. या वेळेस तू अगदी योग्य वेळी आगीत तेल ओततेस. ओतत राहा, अजून तेल ओतत राहा. होऊ दे, होऊ दे, माझा अजून जळफळाट होऊ दे. ही आग अशीच पेटत राहू दे, कारण या आगीतच मला सावलीला भस्म करायचंय. खरा तुमच्या मनात आलंय ना, बिनधास्त भस्म करा. फक्त मला तेवढे माझे पैसे वेळेवर देत राहा. ते दिलेत ना की अख्ख्या जगाला आग लावा तुम्ही, मला काही पडलेली नसते. विठुराया, आज तुझी सावली पहिल्यांदा जगासमोर स्वतःच्या आवाजासोबत येणार आहे. आजवर माझं गाणं फक्त तुझ्या गाभाऱ्यापुरतं मर्यादित होतं, पण आज माझं गाणं तुझे लाखो हजारो भक्त ऐकणार आहेत. भीती तर वाटते रे, पण मला खात्री आहे, आजवर तू माझ्या पाठीशी जसा उभा राहिलास ना, तसाच आजही राहशील. वहिनी पाय पडते. अगं नको, राहू दे. पाय पडते. अभिनंदन अभिनंदन. यावरनं एक सिद्ध होतं माहितीये का, की माणसाच्या अंगी जर खरंच गुण असतील ना, तर ते कोणीही लपवू शकत नाही. मी पाय पडते. आशीर्वाद. अशीच सुंदर गात राहा आणि सगळ्यांचे कान तृप्त करत राहा. तिलोत्तमा, तू शुभेच्छा नाही देणार सावलीला? नक्कीच दे. नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतं की मी खूप वाईट आहे, पण मी एवढी सुद्धा वाईट नाही. आणि हिच्या गाण्याचं मला कौतुक आहेच. एक सांगू, आपलं अस्तित्व गमावून बसण्यासारखा शाप नाही, आणि त्या शापात सुद्धा उमलणं खूप कठीण असतं, जे तू करून दाखवलेस. तुझ्या सहनशक्तीला सलाम. अशी छान गात राहा. तुमच्या आशीर्वादामुळेच मला बळ मिळालंय. तुम्ही सगळेच माझ्या सोबत आहात, म्हणून मी एवढं मोठं पाऊल टाकू शकले. थँक्यू. अरे दादा, स्टुडिओ मधून फोन आला होता, निघावं लागेल. सावली, अगं तू जगन्नाथजींना कळवलंस का? त्यांनाही खूप आनंद होईल ही बातमी ऐकून. अरे हो, मी गाडीत बसून फोन करते त्यांना. निघूया. चला वहिनी येते. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय लागलं तर बोल. तुला काळजी घे ग. होय. सांग. ऑल दी बेस्ट. अहो, या रेकॉर्डिंगचे संगीतकार कोण आहेत? म्हणजे हे गाणं कोणाचं आहे? तुम्ही काहीच सांगितलं नाहीत मला. तुला गाणं आवडलं ना? खूप आवडलं. म्हणजे झालं, तिकडे गेल्यावर बाकी सगळ्या गोष्टी कळतीलच तुला. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. बरं. हॅलो. हा, हो. पण हे उद्या केलं तर नाही चालणार का? हो, ठीक आहे, ठीक आहे. डोंट वरी, मी येतो. हां. काय हो? कोणाचा फोन? एक महत्वाचं काम आलंय, मला जावं लागेल. काही टेन्शन नाही ना? नाही नाही नाही, टेन्शन काही नाही. म्हणजे बाबा तुम्ही माझ्या रेकॉर्डिंगला नसणार? सॉरी सावली, म्हणजे फिजिकली मी तिथे नसेन, पण मनानं मी तिथेच असणार आहे. आणि माझे आशीर्वाद आहेत ना तुझ्याबरोबर. सारंग, तू असं कर, तो माझा मित्र हेमंत आहे ना, त्याच्या घराजवळ मला ड्रॉप कर. बाकी मी तुला सांगतो फोनवर.
हा नमस्कार साहेब बोला. आज उद्या नाही का शक्य? नाही हो, प्रॉब्लेम असा नाही, पण माझ्या मुलीचं पहिलं रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे आम्ही दोघंही तिथे जाणार होतो. ठीक आहे, येतो, आम्ही दोघंही येतो. हो हो, नाही 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 साहेब, हरकत नाही. हो येतो. काय येतो तुमच्या लक्षात नाही आज सावलीचं रेकॉर्डिंग आहे? अहो सावली आज स्वतःसाठी स्वतःच्या आवाजात गाणार आहे. इतका महत्वाचा दिवस आहे, तुम्ही काय त्यांना येतोय तो सांगून बसलात? अगं बाई, तुला माहितीये का कोणाचा फोन आहे? कुणाचा? अगं आपल्या घराचं प्रकरण झालं ना, त्यातनं बाहेर पडण्यासाठी जे साहेब आपल्या पाठीशी खंबीर उभे राहिले ना, त्यांचा. आता ते एका अडचणीत सापडलेत, त्यांनी मदत मागितली, त्यांना कसं नाही म्हणून मी. पण असं कसं? तुम्ही येतो कसं सांगितलं पण त्यांना? उद्याचं बघायचं ना विचारून. तुम्हाला कळत नाही का? सावलीने इतकी वर्ष जगापासून स्वतःची ओळख लपवलीये. आज जगासमोर तिचा चेहरा, तिचा आवाज सगळ्यांसमोर येणार आहे आणि तुम्ही काय असं करता? तुमचं एक असं आणि तुमच्या लेकीचं ते दुसरं. हे तिने काय केलंय का? काय केलं म्हणजे? एक फोन केला नाही तिने. आज इतका तिचा महत्वाचा दिवस आहे आणि बबलू कडून कळलं आपल्याला आज तिचं रेकॉर्डिंग आहे म्हणून. अगं असं नसतं, बाळाचं पहिलंच रेकॉर्डिंग आहे. एवढ्या मोठ्या स्टुडिओत ती जाणार, कदाचित तिला खूप आनंद झाला असेल किंवा तिच्या मनावर खूप दडपण आलं असेल. बिचारी अशी भांबावून गेली असेल ग. हा ना, भांबळून गेले असेल. घेतली लगेच लेकीची बाजू. हे एवढं वाटतं तर अलका तू करायचा फोन, द्यायच्या लेकीला शुभेच्छा. प्रत्येक वेळेस मुलांनीच त्यांची कर्तव्य पार पाडायची का? मोठ्यांनी केला फोन, घेतला पुढाकार, तर काय बिघडतं? अहो सावलीचा फोन. कट कर, कट कर, घ्यायचा नाही फोन. अहो काय वाटतं तिला? आईला फोन केला नाही, हा इथे येऊन निरोप दिला नाही आणि आता फोन करते, नाही घ्यायचा फोन. ओ गप्पा बसा. कळतं की नाही तुम्हाला काही? मी फोन घेणार आहे. हॅलो, हा सावली, कशी आहेस ग? पोहोचलीस का बाळा? हो, मी आत्ताच पोहोचले आणि तुम्हाला फोन केला. ऐका, मी तुम्हाला स्टुडिओचा पत्ता पाठवलाय. तुम्ही तो पत्ता बघा आणि लवकरात लवकर स्टुडिओत या प्लीज. अगं राजा, मला खूप आवडलं असतं ग यायला, पण तुझ्या बाबांना वेळ हवा ना. तुला माहितीये का, ते खूप चिडले तर तुझ्यावर. तिने कळवलंच नाही, तिने कळवायला हवं. हे आई काही तुझ्या आईचं काय ऐकू नका, काही बोलतेय ती. हे सगळं तिनं केलंय म्हणजे तिच्या आयुष्यात एवढं मोठं रेकॉर्डिंग पहिल्यांदा करतेय, तर आईला फोन केला नाही. खरं तर तिने घरी येऊन निरोप द्यायला पाहिजे होता. बरं आहे का, मला कोणतंही कारण सांगायचं नाही. तुम्हा दोघांनाही इथे लवकरात लवकर यावं लागणार आहे. खरं तर आमच्या दोघांची खूप इच्छा आहे बाळा. आणि खरं सांगू का, आपलं जे घराचं प्रकरण झालं होतं ना, त्यावेळी जे साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते ना, त्यांचा फोन होता. त्यांना मी नाही नाही म्हणू शकलो. बरं, आम्ही दोघंही जरी तिथे नसलो तरी आमच्या दोघांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. गाणं एकदम दमदार झालं पाहिजे, विठ्ठलाला स्मरून. कळलं? तुझ्या पहिल्या रेकॉर्डिंगसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. थँक्यू. ठेवते मी.